महाराजांचा हा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा आणि या सोहळ्याची द्वितीय दिवसाची प्रवचनाची द्वितीय सत्रातली सेवा ही आमच्या वाट्याला आली. आपल्या विनायक महाराजांच्या कृपा किंवा त्यांच्या आदेशान्वये या सेवेला आपण प्रवृत्त झालो. गुरुदेवांबद्दल जर सांगायचं झालं तर गुरुदेवांचा आणि आमचा संबंध आलाच नाही. पण त्यांच्यानंतर कोविडमध्ये ऑनलाईनमध्ये जे पाठ चालू केले विनायक महाराजांनी आणि त्या पाठामध्ये आमचे स्नेही महेंद्र महाराज त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा इथे जॉईंट व्हा, असं असं आपला विचारसागरचा पाठ चालू आहे दर दिवशी आणि त्यामुळे आम्ही इथे जॉईंट झालो. पण गुरुदेवांबद्दल जर सांगायचं झालं तर आता म्हणजे महाराज सांगतात त्याच्यातूनच आपण ऐकतो की मुंबईला असताना त्यांनी ट्रेनमध्ये असताना चालू ट्रेनमध्ये आपण आता प्रवास करतो नेहमी मुंबईमध्ये, वरती एक हाताने पकडायला लागतं तर एका हातामध्ये ते एक चिठ्ठी असायची किंवा एक छोटी बुक असेल त्याच्यात ते ओवी पाठ करायचे. म्हणजे शास्त्राबद्दल त्यांचा किती दृढ विश्वास होता हे त्याच्यावरून दिसतं. तसंच काल पण आपल्या छोट्या मालकांनी सांगितलं की पाठ झालं की तरी आपल्या ह्याच्यात आश्रमामध्ये कुठे जायचं समजा फिरत असायचं तर त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी असायची किंवा एखादी नोटबुक ओवी पाठ करायची. मग हे सतत चिंतनामध्ये गुरुदेव असायचे. आता गुरुदेवांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 20 वर्ष सर्व्हिस मुंबईमध्ये केली आणि त्यानंतर आळंदीला आले त्यांचं अंतिम जे उद्दिष्ट होतं ते प्राप्त करण्यासाठी. आणि इथं आल्यानंतर गुरुदेवांबद्दल म्हणजे मोठे महाराज त्यांच्याबद्दल त्यांची अत्यंत श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेनुसार त्यांनी जवळजवळ 7 वर्ष ते आश्रमातून बाहेर आले नाहीत. त्यांनी फक्त अध्ययन केलं आणि त्यानंतर मग त्याचा त्यांनी अभ्यास करून पुढे लोकांना त्यांनी त्याचा हे दिलेलं आहे ज्ञानदानाचं काम केलं. पण सांगायचं की महाराजांनी तिथे असतानाच बघा आपल्याला ही वास्तू आज आपण सद्गुरुभवनमध्ये जातो हक्काने. आज आम्ही साळुंके महाराज असतील किंवा महेंद्र आणि आम्ही तिघं दररोज हक्काने जाऊन तिथे राहतो. हे त्यांचंच कुठेतरी भविष्यात त्यांनी विचार केला होता म्हणून आपण राहतो की नाही तिथे जाऊन. म्हणजे किती त्यांचं शास्त्राबद्दल किंवा आपले भक्त परिवार येऊन त्यांनी आपला उद्धार करावा असं त्यांची तळमळ होती त्याच्यामध्ये. रमेश महाराज पण येतात आणि त्यांना तर अगोदरपासून माहिती आहे. तर असे हे गुरुदेव महाराज आपल्याला लाभले आणि ज्यांनी त्यांच्याकडून श्रवण केले ते खरोखर भाग्यवान. आणि त्याच्यानंतर पण आता विनायक महाराज आहेत. विनायक महाराज म्हणजे आम्हाला तर कोण वेगळे असे वाटत नाहीत. म्हणजे घरातलंच माणूस आपल्याला म्हणजे त्यांनी तसं प्रेम दिलं त्यांनी. म्हणजे मी ज्यावेळी ऑनलाईनला ज्यावेळी होतो ना ऐकत तेव्हा मला असं वाटायचं की आपण महाराजांना भेटलो पण नाही आणि आपण हे ज्ञान ऐकतो आहे. तर असं कुठेतरी वाटायचं की आपण ते ह्याने कसं ऐकलं ते तो तिरंदाजी कोण तो एकलव्य त्याने जे गुरुचं ज्ञान मला असं वाटायचं की आपण त्यांना भेटलो नाही कधी, त्यांची परवानगी नाही घेतली आणि आपण हे ज्ञान ऐकतो आहे तर असं वाटायचं. पण महाराजांना मग एक दिवस भेटलो आम्ही आणि मग महाराज म्हटले, महाराजांनी काहीच मनामध्ये ठेवलं नाही, तुम्ही बिंदास ऐका आणि हे काय वेगळं नाही आहे, तुम्ही ज्ञान कुठून ऐकू शकता. जरी तुम्ही कुठे अनुग्रह घेतला असाल तरी ज्ञान ऐकायला तुम्हाला काहीच इथे बंधन नाही. आणि विनायक महाराजांनी खरंच असं प्रेम दिलं की असं वाटलंच नाही की ते आपल्यापासून कोण लांब आहेत किंवा वेगळे आहेत, असं कधीच वाटून दिलं नाही. त्यामुळे हा इथपर्यंत आपल्याला जरा श्रवणाचा किंवा अध्ययनाचा आपल्याला लाभ मिळाला. खरोखर हे ज्यावेळी ऑनलाईन चालू होतं ना त्यावेळी असं वाटायचं की माऊलीने सांगितलं बघा की हरपले आपण पे पावते संता पाता घेसा आहे म्हणून वानावे की ऐकावे त्याची सदा. म्हणजे असं वाटायचं की हे ज्ञान आपल्याला हेच ऐकायसाठी आपला जन्म आहे खरा.
त्यामुळे खूप गोडी वाटायला लागली त्याच्यामध्ये आणि म्हणजे हेच सतत वाचायचं, सतत ह्याचाच अभ्यास करावा असं वाटायचं, कारण हे खरंच आपल्या स्वरूपाचं ज्ञान आहे. त्यामुळे ही गुरुदेवांनी सर्व हे पुढचं भविष्य विचार करून वास्तू मांडली. विनायक महाराजांना त्यांनी त्याच्यानंतर तयार केलं आणि विनायक महाराज आता ते काम करत आहेत ज्ञानदानाचं. मग हे गुरुदेवांचे सर्व कृपा आशीर्वाद आहेत. तर ओवीबद्दल आता जर समजा आपल्याला जर बोलायचं झालं तर ही ओवी घेण्याच्या ऐवजी त्याची पूर्वमीमांसा किंवा पूर्वार्ध असा आहे की भगवंत अर्जुनाला सांगतात की तुला मी आता ज्ञान विज्ञानाचेच तुला सांगणार आहे आणि ते ज्ञान असं आहे की ते घेतलं तर तुझं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल आणि तुला मग काहीच घेण्याची गरज लागणार नाही, असं ज्ञान आहे ते. असं गुह्य आणि याला राजविद्या पण म्हटलेलं आहे. असं ज्ञान घे असं मी तुला सांगणार आहे. तर अर्जुनाला त्याची उत्सुकता निर्माण होते की खरंच काय असं ज्ञान सांगणार आहेत आपल्याला आता भगवंत. आणि तो मग त्याची उत्सुकता वाढली की कोणतं ज्ञान सांगतात. मग भगवंत परत माऊली त्याच्यावर सांगतात की बा ते असं ज्ञान आहे की ते हातामध्ये आलं ना तर परत जात नाही आणि ते जर खर्च केलं तर ते कमी होत नाही. म्हणजे कोणाला जर आपण ते ज्ञान वाटलं किंवा समजा सांगितलं तर कमी होत नाही, उलट वाढतं, असं ते ज्ञान. आणि अशी त्यामुळे त्याची उत्सुकता वाढली अर्जुनाची. मग अर्जुन म्हणतो, भगवंतच सांगतात की अरे अर्जुना तू असं म्हणशील की एवढी जर वस्तू चांगली आहे मग ती वस्तू घेण्याच्या मागे का लोक लागत नाहीत, ती लोक एवढी वस्तू अशी दुर्लक्षित कशी राहिली, असं तुला जर शंका येत असेल तर तशी शंका घेऊ नको. का घेऊ नको? कारण अश्रद्धाना पुरुषा धर्मस्याचे परंतप अप्राप्यमाम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणे. कारण ही वस्तू का प्राप्त नाही झाली, का दुर्लक्षित राहिली? कारण अश्रद्धवान पुरुष आहे तिथे, अश्रद्धान मनुष्य आहे, त्यामुळे ही वस्तू दुर्लक्षित राहिली. मग भगवंत माऊली त्याच्यावर सांगतात की ही अशी वस्तू का दुर्लक्षित राहिली की पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेच्या पदराड ते अभेर नगोचिड काय अशुद्ध नसेवती. म्हणजे दूध पवित्र आणि गोड पण आहे, पण ते गोचिड जे तिथलं आहे त्याला त्याचा उपयोग आहे का? ते काय करतं, दूध प्राशन करायचं सोडूनच द्या, पण ते अशुद्ध असं रक्त प्राशन करतं. मग तसं आपली पण जीवाची तशीच अवस्था झाली की आपण भगवंत सच्चिदानंद स्वरूप आपण असतानासुद्धा आपण विषयामध्ये रममान होत गेलो आणि विषयाची आवड करत राहिलो, विषयाची इच्छा करत राहिलो. अजून माऊली त्याच्यानंतर सांगतात की का कमलकंदा आणि दरदुरी नांदनिक एकोची घरी परी पराग सेवेची भ्रमरी एरा चिखलची उरे. कमळ ज्या चिखलामधून वरती येतं तिथे चिखल बेडूक पण असतो आणि भ्रमर पण असतो, पण बेडूक त्या कमळाच्या जवळ असतो पण तो त्याचा मकरंद कमळातला सेवन करू शकत नाही. मग तो काय बेडूक काय करतो तर चिखलच प्राशन करतो आणि भ्रमर जो आहे तो अधिकारी असतो, तो त्या मकरंद सेवन करतो. पुढे आणखीन ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुत्र्या सहस्रवरी वरी बैसुनी उपवास करी का दरिद्रीची आहे. म्हणजे एखादा दुर्भाग्य मनुष्य जर असेल आणि त्याला जर माहीत नाही की आपल्या ह्या जमिनीत आपण जिथे राहतो त्या घराच्या खाली जमिनीमध्ये हजारो सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहेत, पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे तो काय करतो, वरती बसून उपवास करतो, कारण त्याला त्याचं ज्ञान नसतं. तसं तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. तसा हा भगवंत हृदयामध्ये असताना आपल्याला विषयाची इच्छा होते. का तर भ्रांती म्हणजे इथे भ्रम मानावा लागतो. भ्रांती असल्यामुळे आपल्याला आनंदरूप असताना आपल्याला आनंदाचा अनुभव येत नाही ना. मग ही भ्रांती इथे असल्यामुळे आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे
आणि देहादिकाचं सत्यत्व निश्चय, जगताचा सत्यत्व निश्चय असल्यामुळे आपल्याला विशेष सत्य वाटतात. ही आपली अवस्था झाली जीवाची. हृदयामध्ये रामू तैसा हृदयामध्ये मी रामू. मग हे हृदयामध्येच का भगवंत सांगितलं? तर हृदय म्हणजे आपलं हृदय सायन्स ते हृदय नाही, तर हृदय म्हणजे अंतःकरण. आणि अंतःकरण हे नखशिखांत असतं, म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अंतःकरण व्यापलेलं आहे. कुठेही पण पायी काटा नेटे ते वेताजीवी उमटे, त्याचा पोळे संकटे पुढील अंचनी. म्हणजे पायाला जरी काटा टोचला तरी त्याची कळ कुठे जाते? डोक्यामध्ये जाते. त्याप्रमाणे अंतःकरण आहे ना, हे संपूर्ण शरीरामध्ये व्यापलेलं आहे. मग ते अंतःकरण शुद्ध आणि स्थिर असेल तर त्याच्यामध्ये भगवंत वास करतो. तसा हृदयामध्ये राम. कधी? ज्यावेळी ते अंतःकरण शुद्ध आणि स्थिर असेल तर तो हृदयामध्ये भगवंत वास करतो. मग ते अंतःकरण कशाचं बनलेलं आहे? तर अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून बनलेलं आहे. मग अपंचीकृत म्हणजे ज्याचं पंचीकरण झालेलं नाही आहे, म्हणजे मिसळ झालेला नाही आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही जी पंचमहाभूत आहेत त्यांचं मिसळ झालेलं नाही, ओरिजिनल आहेत. त्याच्यातला अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून, म्हणजे त्या सगळ्यांचं सत्वांश काढला आणि तर काय बनलं असेल तर ते अंतःकरण बनलेलं आहे त्याचं. मग अशा अंतःकरणामध्ये भगवंत राहतो. पण कधी? ते जर शुद्ध आणि स्थिर असेल तर. असं हे अंतःकरण शुद्ध स्थिर असलं आणि तो पुढे काय म्हणतात की तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. म्हणजे माऊली काय सांगतात की तो भगवंत कसा आहे? सर्व सुखाचा आराम आहे. पण का सर्व सुखाचा आराम म्हटलं आहे? मग त्या सर्व सुखाचा आराम जर आपल्याला जर चिंतन करायचं झालं, सर्व सुखाचा आराम का म्हटलं तर त्याला आपल्याला विचारसागरामधली जी नमनामधली पहिली ओवी आहे ना, की जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधारणाम रूपाचं बुद्धीनं जाणे जाणे त्याचं तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. म्हणजे एवढी लक्षणं त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत, म्हणून तो सुखरूप आहे. कसा आहे तो? आनंद आहे, नित्य आहे, प्रकाश आहे, विभू, आधार, बुद्धी जाणते पण न जाणते पण, आणि अपार आणि शुद्ध, एवढी लक्षणं त्या भगवंताची आहेत. मग पहिला आपल्याला आधी एक एक लक्षणाचा अभ्यास करावा लागेल. आनंद म्हणजे काय? तर आनंद म्हणजे परमप्रेमास्पद विषय, परमप्रेमास्पद आणि विषयत्वात, म्हणजे जो परमप्रीतीचा असतो तो आनंदरूप असतो. मग तो परमप्रेम आपल्या कशावर आहे? तर आपलं परमप्रेम हे आपल्या आत्म्यावरच आपलं आहे. कारण आपण एखाद्या वेळेस समजा आपल्याला कोणी जर घाव घातला तर आपण हात वर करतो, कारण कर्मेंद्रिय हात तुटला तरी चालेल पण डोळा वाचला पाहिजे. म्हणजे कर्मेंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रिय आपल्याला प्रिय आहेत. पण एखाद्या वेळेस समजा त्याचं समजा जीवन संपतं आहे, डोळा काढावा लागेल म्हटलं तर डोळा काढा म्हणतो, पण मला वाचू द्या. म्हणजे जी प्राणावर त्याचं प्रेम आहे. पण एखाद्या असा पण प्रसंग येतो की तो नकोसं वाटतं त्याला ह्या जीवनामध्ये, आत्महत्या करावंसं वाटते, मग तो कंटाळला असं, मग तो प्राणावरचं पण त्याचं प्रेम कुठे असतं? आत्म्यावर असतं. म्हणून सगळ्यात प्रिय काय आहे तर आपला आत्मा आहे आणि तो आपलं स्वरूप आहे. म्हणून तसा हा भगवंत आनंद स्वरूप आहे. मग तो आनंद नंतर सत्य म्हणजे नित्य, म्हणजे तिन्ही काळामध्ये ज्याचा वास आहे, भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ. प्रकाश ज्ञानस्वरूप आहे तो. विभू म्हणजे व्यापक आहे, त्याच्या ठिकाणी देश काळ वस्तुभेद नाही आहे, असा व्यापक आहे. आणि त्यानंतर तो कसा आहे? बुद्धी जाणते पण आणि त्याला न जाणते पण, म्हणजे अशुद्धी बुद्धी न जाणे आणि शुद्ध बुद्धी जाणे, असा तो भगवंत आहे. अपार आहे आणि शुद्ध आहे, म्हणजे त्याला माया आणि मायाकार्य रहित आहे, म्हणजे अज्ञान आणि अज्ञानकार्य जगत याच्या व्यतिरिक्त रहित असा तो भगवंत आहे. म्हणून ही लक्षणं सगळी सांगितली. आता एवढी सगळी लक्षणं आहेत म्हणून तो सुखरूप आहे, म्हणून तो सुखाचा आराम आहे. पण एवढी लक्षणं, आता काही म्हणतील की एवढी लक्षणं सांगायची काय गरज आहे? आनंद लक्षण म्हटलं असतं तरी बस झालं असतं ना, काय गरज आहे? आनंद म्हटलं की भगवंताचा हे होतो आहे, त्याचा विस्तार होतो आहे.
तर त्याला आनंद म्हटलं तर काही लोक म्हणतील काय आम्ही विषयामधून आनंद संपादन करू आणि आम्ही आनंद मिळवू, कशाला आम्हाला परमात्माचं प्राप्ती करण्याची गरज आहे. पण विषयातला आनंद कसा आहे, क्षणिक आहे, तो नष्ट होणार आहे. मग तसा भगवंत आहे का, म्हणून आनंदानंतर सत्य हे लक्षण टाकलं. म्हणजे तो कसा आहे, नित्य पण आहे. बरं ठीक आहे, आनंद आहे, नित्य आहे, मग प्रकाश लक्षण का टाकलं, प्रकाशाची काय गरज आहे. तर न्यायिकांच्या मताप्रमाणे आकाश आणि परमाणू हे सुद्धा नित्य आहेत. मग तिकडे लक्षण गेलं असतं, अतिव्याप्ती झाली असती, म्हणून काय केलं, प्रकाश हे लक्षण टाकलं. म्हणजे आनंद आहे, सत्य आणि तो प्रकाश आहे. आता प्रकाश आहे नंतर पुढे विभू का लक्षण टाकायची काय आवश्यकता होती. तर प्रकाश सूर्याला पण आहे, सूर्य पण प्रकाशवान आहे, पण तो एकाच देशात आहे, सूर्य एकाच देशामध्ये आहे. पण भगवंत कसा आहे, तिन्ही काळामध्ये त्रैलोक्य अबाधित आहे त्याचा सत्ता. मग तो सूर्याची त्याची तो तुलना करू शकत नाही, म्हणून विभू, म्हणून तो विभू पण आहे. आणि आधार, आधार म्हणजे काय की न्यायाच्या मताप्रमाणे आकाश आणि सांख्यांच्या मताप्रमाणे प्रकृती ही व्यापक आहे. मग तिकडे लक्षण गेलं असतं. पण ती आकाश जरी झालं किंवा प्रकृती जरी झाली तरी ती आधार नामरूपाला होत नाही. नामरूपाला आधार हे चैतन्यच लागतं. म्हणून हा भगवंत कसा आहे, तर आधारला आहे, आधार पण आहे. म्हणून ही सर्व लक्षणं सांगावी लागली. आणि पुढे बुद्धी जाणे किंवा अशुद्ध बुद्धी न जाणे आणि शुद्ध बुद्धी जाणे. मग असा जो परमात्मा जो आहे, सुखरूप परमात्मा, तो आपल्या हृदयामध्ये आहे, तरी पण आपल्याला विषयाची इच्छा होते. आणि जीवाच्या दृष्टीने जरी बघितलं आपण, जीवाला तरी कसली आवड आहे हो, आपल्याला पण आनंदच हवा आहे ना. पण आनंद हवा आहे, पण आपल्याला आनंद, समजा आपल्याला सांगितलं की तुम्हाला आनंद आम्ही भरपूर देतो, म्हणजे भरपूर विषय देतो तुम्हाला संपादन करायला, पण दुसऱ्या दिवशी किंवा विषय भोगून झाला की त्या क्षणाला तुम्ही मृत्यू पावणार, तर तसा आनंद कुणाला हवा आहे का. म्हणजे जीवाला आनंद पण हवा आहे, पण तो नित्य पण हवा आहे. बरं ठीक आहे, आम्ही तुम्हाला असं करतो की तुम्हाला आहे ना भरपूर झोप देतो, झोपेत आनंद आहे ना, झोपेत आनंद पण आहे, ती नित्य पण आहे, पण तिथे ज्ञान नाही आहे. म्हणून जीवाची पण आवड काय आहे की ती आनंद पण हवा आहे, नित्य हवा आहे आणि तो प्रकाशमय हवा आहे. समजा एखाद्याला तुम्हाला दगडाचं आयुष्य दिलं, लाखो वर्ष दगडाचं आयुष्य असतं, नित्य आहे ना, पण तिथे आनंद कुठे आहे, ज्ञान कुठे आहे. म्हणून जीवाला पण आहे ना हीच आवड आहे, स्वस्वरूपाचीच आवड आहे. जैसे खालारा धावे पाणी, भ्रमरपुष्पाच्या घाणी नाना सोडविला सांजविनी वस्तू जायचा. पाण्याची धाव कुठे आहे, खालीच आहे. गंगा कुठे जन्माला येते, गंगोत्री, आणि जाऊन समुद्राला मिळते की नाही खाली, मग पाणी खालीच वाहत आहे. तसं जीवाची धाव ही स्वरूपाच्या ठिकाणीच आहे. तसं आपलं हे स्वभावत आहे, ही धाव आहे ना स्वरूप. पण तो आनंद आपल्याला हवा आहे, पण तो आनंद आपल्याला असं वाटतं की ते विषयात आपल्याला आनंद वाटतो, आणि आपणच आनंदरूप आहे असं न वाटल्यामुळे आपण विषयाची इच्छा करतो. मग असा हा हृदयामध्ये परमात्मा असताना आणि आपणही सच्चिदानंद स्वरूप असताना आपल्याला विषयाची आवड निर्माण होते. ह्याला कारण काय, तर भ्रांती. का भ्रांतासी कामू विषयावर. माऊली सांगतात की भ्रांती म्हणजे आपण आता ऐकलं आहे की जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी दिसणं, याला भ्रम म्हणतात. किंवा महाराजांनी मागेच एक आपल्याला व्याख्या ठिकाणी दिली, ज्या वस्तूचा ज्या ठिकाणी त्रैकल्यक अत्यंतिक अभाव असतो त्याच ठिकाणी त्या वस्तूची प्रतीती येते. म्हणजे तिथे ती वस्तू नाहीच, पण तरी पण ती प्रतीतीला येते, ह्याला भ्रम म्हणायचं. मग हा आणि भ्रम कशामुळे होतो की आपल्याला सामान्य स्वरूपाचं ज्ञान असतं, पण विशेष स्वरूपाचं अज्ञान असतं तिथे. म्हणजे आता समजा आपण एखाद्या वेळेस मंद अंधकारामध्ये ज्यावेळी रज्जू आपल्याला पायाला लागली त्यावेळी इथे काहीतरी आहे हे ज्ञान आहे, पण रज्जूचं विशेष स्वरूपाने ज्ञान नाही ना, म्हणून भ्रम झाला. तसं मी कोणतरी आहे हे ज्ञान आहे, ते अज्ञान एक रूढ तो. म्हणजे अज्ञानाचा जर ज्यावेळी सुरुवात होते ते कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरुनी पुढे देह ऐसे मी.
अज्ञान ज्यावेळी हे होतं ना, निर्माण होतं ना, त्यावेळी त्याला सामान्य स्वरूपाचं ज्ञान असतं की मी आहे, पण मी कोण आहे हे माहीत नसतं. आणि त्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे तो देहाधिकाला सत्य मानतो आणि जगताला सत्य मानतो. मग ते कशामुळे होतं? ह्या अज्ञानामुळे, विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळे. मग त्यामुळे हा भ्रम तयार होतो. मग ही भ्रांती हे तयार झाली, त्यामुळे विषयाची इच्छा निर्माण झाली. आता ही भ्रांतीमुळे काय झालं की विषयाचं जे असत जड दुःखरूप आहेत विषय, ते आपल्याला सत चित आणि म्हणजे सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप वाटायला लागले. मग ही विषयाचं स्वरूप आपल्याला न कळल्यामुळे आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान ह्या गोष्टीमुळे आपल्याला हे सत्य वाटायला लागले. मग विषयाचं स्वरूप जर आपण बघायला गेलं तर विषय किती आहेत आपल्याला? तर पंचमहाविषय आहेत: बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध. बोल म्हणजे काय? तर आपल्याला लोकांनी स्तुती करावी, कुणी निंदा केली ते आवडत नाही. स्पर्श म्हणजे गादीवर झोपणं. रूप म्हणजे चांगलं रूप पाहायला मिळावं, रस चांगलं खायला मिळावं, गंध म्हणजे चांगला सुवास. हे पंचविषय आहेत. मग हे पंचविषय आपल्याला हवेत असे आपल्याला वाटते. का वाटतं? तर हे आपल्याला विशेष स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे. आणि आपली फसगत कुठे होते की आपल्याला विषयाची इच्छा निर्माण होते पहिली, आणि मग विषयासाठी प्राप्तीसाठी आपण धडपड करतो. आणि जर प्रारब्धाने विषय प्राप्त झाला की काय होतं की बुद्धी स्थिर होते आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान त्याच्यामध्ये पडतं. पण असतं आत्मानंदाचं, पण आपल्याला वाटतं कशामुळे? विषयामुळे हे प्राप्त झालं असं आपल्याला वाटतं. मग हे सर्व ह्या प्रक्रिया ही आहे ना एकदम एका क्षणात होते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की विषयामध्ये आनंद आहे. आता असं हे विषय जे आहेत हे विषय किती घातक आहेत आपल्याला, त्याबद्दल एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. की एक शेतकरी आहे आणि त्या विषयातला आनंद किती क्षणिक आहे ते सांगतो. की एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याच्या मागे वाघ लागला. शेतकरी जंगलामध्ये काम करतो आहे आणि त्याच्या मागे वाघ लागला आहे. आणि वाघ पाठी शेतकरी पुढे धावतोय आणि वाघ मागे लागल्यावर माणूस काय जीवाच्या आकांतानेच धावणार. आणि तो धावतोय तर तेव्हा काय झालं, तिथे विहीर होती पण ती सपाट होती, म्हणजे त्याला कटाडा वगैरे काय नव्हता. आणि धावत असल्यामुळे त्याचा वेग एवढा होता तो कंट्रोल करू शकला नाही. आता विहीर आहे आणि विहिरीत पडला तो. तर विहिरीत पडला, पण त्याच्या सुदैवाने काय झालं की त्याला एक त्या विहिरीमध्ये वडाचं झाड निघालं होतं, त्याची पारंबी एक हाताला लागते. आता तू बरं झालं, चाललं पारंबी आली तर मी खाली विहिरीत पडून कपाळमोक्षच झाला असं, पण वाचतो. पण खाली बघतो तर काय, एक ती मगर असते खाली त्या विहिरीमध्ये. आणि मगर असते, बोलतो खाली नशीब पडलो नाही, मगरीने खाल्लं असतं. आणि वरती बघतो तर काय असतं, ते मधाचं पोळं असतं आणि त्याच्यावर मधमाशा त्या झाडावर असतात. त्या झाडाला, ज्या झाडाला तो लटकलेला असतो ना, तिथंच मधाचं पोळं असतं. आणि अशा परिस्थितीत खाली मगर, वरती मधमाशाचं पोळं, आणि त्या पारंब्याला धरल्यामुळे ते मधमाशाचं पोळं हल्लं आणि मधमाशा चावतायत. आणि अशा प्रसंगामध्ये एक मधाचा टेम त्याच्या चेहऱ्यावर किंवा जिभेवर पडतो किंवा नाकावर पडतो, तर तो तेवढा त्याला खाता येतो आणि तेवढ्या आनंदाने तो आनंदित होतो. खरोखर तो आनंदित आहे का? किती एका क्षणाला तो खाली मगरीच्या तोंडात तरी जाईल, नाही तर मधमाशा त्याला चावून हे करणार. मग अशी आपली ह्या संसारामध्ये अशी आपली अवस्था आहे की विषयाच्या ठिकाणी हे अनित्य हे आहे त्याचं आनंद. म्हणजे विषयाच्या ठिकाणी दोष आहेत, विषया ठिकाणी सातिशयता आहे, साधनाधीनत्व आहे, अनित्य आहे, सुखदुःख मिश्रित आहे, क्षणविनाशकत्व आहे त्यांच्या ठिकाणी. म्हणजे विषय जरी झाले तरी आपल्याला त्या साधन जर नसेल तर विषय
भोगता येत नाहीत. समजा गुलाबजाम खायचं झाले तर गुलाबजाम पाहिजेत ना समोर, किंवा आपली इंद्रिय चांगली पाहिजेत, डायबिटीज झालेला नको आहे. मग अशी विषयाची अवस्था आहे. किंवा एखादा समजा आपल्याला गुलाबजाम खाल्ला आणि चांगला दुसरा आवडीचा आणखीन समजा मिठाई आली किंवा दुसरा रसगुल्ले आलं, तर त्याच्यातला आनंद कमी होतो आणि दुसरा आनंद आपला म्हणजे पहिला आनंद निघून जातो. आणि ते अनित्य आहेत विषय. म्हणजे कोणी विषयाचं सेवन करून अजरामर किंवा शाश्वत सुख प्राप्त झाला असं आपल्याला कोणाला ऐकायला मिळत नाही. मग असं ह्या विषयातला आनंद असा कसा आहे तर दुःख विषय भोगीचे सुख ते साध्यन ते जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे विषयाच्या ठिकाणी सुरुवातीला दुःख आहे, भोगत असताना दुःख आहे आणि अंती पण दुःखच आहे. म्हणजे विषय प्राप्त करताना दुःख आहे, भोगत असताना दुःख आहे आणि विषय झाल्यानंतरही दुःखच आहे. तरी पण मनुष्य त्या विषयाच्याच मागे लागतो. का तर विषय हे विषयाचं स्वरूप न कळल्यामुळे. म्हणजे विषय दुःखरूप आहेत, ते आपल्याला अधोगतीला कारण आहेत. हेच त्या विषयाचं स्वरूप न कळल्यामुळे काय होतं की आपल्याला त्या विषयामध्ये आनंद वाटतो. आणि मायेने सगळं उलटं करून ठेवलं आहे. सुखाला दुःखाला सुखाचा हे घालून ठेवलं अंगरखा. त्यामुळे आपल्याला काय झालं आहे, त्या मायेने सुखाच्या ठिकाणी दुःख वाटतं आणि दुःखाच्या ठिकाणी सुख वाटतं. मग हे असं हे विषयाचं स्वरूप आहे. आणि विषय म्हटलं ना तर खूप विषय म्हणजे विषयामध्ये आपला आनंद वाटण्याला कारण मुळात काय जर असेल तर देहाला आपण सत्य म्हटलेलं आहे. हा दिसतो तो देह हा मी आहे आणि ह्या देहासंबंधी हे सर्व माझे आहेत आणि त्याच्या संबंधी असणारे विषय माझे आहेत किंवा हे विषय सत्य आहेत. असं आपल्याला ही मूळ अज्ञान आणि मूळ अज्ञानाला जर घालवायचं असेल तर जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त. मग ते अज्ञान जर घालवायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. कारण बघा की एक सावकार होता आणि त्याचा कुत्रा होता. तर तो कुत्रा आहे ना, दोघं गेले होते बाजारामध्ये आणि त्या जत्रेमध्ये गर्दी असल्यामुळे तो कुत्रा त्याच्यापासून हरवतो आणि तो मालकाला शोधायला लागतो, कुठे आहे मालक, कुठे आहे मालक. तर प्रत्येक मनुष्य भेटतो त्याच्याजवळ जायचा, त्याला शोधायला बघायचा मालकाला, पण सगळे त्याला हड करायचे. मग ज्यावेळी खरा मालक त्याला भेटतो त्यावेळी तो त्याच्या अंगावर उडी मारतो. मग तशी आपली अवस्था झालेली आहे की आपल्याला हे सर्व जे किंवा समजा धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून म्हटले, म्हणजे सगळे जे आहेत स्त्रिया पुत्र कलत्र हे सर्व मायावंत, शेवटचा अंत नाही कोणी. बांधून देती यमाच्या हाती भूषणे घेती काढून यात. तुका म्हणे असा चोर म्हटलेला आहे त्यांना, चोर कैसा विश्वास धरली तुझी कसं तुका म्हणे. म्हणजे अशा ह्या सगळे जे आहेत आपले जे संबंधी हे चोर आहेत. हे आपल्याला आपल्या स्वरूपापासून जाण्यास किंवा आपल्याला जे आपल्या मार्गामध्ये आपल्याला अडथळा करणारे आहेत, त्यामुळे ह्यांच्यावर आपण अवलंबून न राहता आपण स्वस्वरूपाची प्राप्ती कशी होईल किंवा सद्गुरूंची संगत किंवा संतांची संगत कशी होईल ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता ही विषयाची प्राप्ती विषयामध्ये आपल्याला आनंद वाटतो आहे, पण मग ह्याच्यावर उपाय काय आहे की नाही. काही आपल्याला समजा आता भ्रांती झाली, पण मग या भ्रांतीमध्ये काहीतरी वाचण्याचा उपाय असेल की नाही. ह्याच्यामध्ये जर ह्या आपल्याला विषयापासून जर आपल्याला ह्याच्यातून सोडवून करायचं असेल तर एकच आपल्याला इथे की आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल आणि ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवावा लागेल. आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला कधी प्राप्त होईल, त्यासाठी आपल्याला सुरुवात म्हणजे जर उपाय जर आपल्याला विषय आता आपल्याला समजा एखादा आपल्याला रोग झालेला आहे, रोगाची माहिती मिळाली आपल्याला की आपल्याला हा रोग झालेला आहे, मग त्याच्यावर डॉक्टर उपाय करतात की नाही. आपल्याला आता समजलं की मला हा भवरोग झालेला आहे
किंवा मला विषयामध्ये विषय दुःखरूप आहेत पण मला अजून सुखरूप वाटतात, मग आता काय याला उपाय? बरोबर की नाही? की आपल्याला विषय आहेत पण आपल्याला वाटतं पण आपल्याला सुटत नाहीत विषय, तर काय करायचं? मग त्यासाठी त्यांनी आपल्याला शास्त्राने पहिलं जर सांगितलं काय असेल तर आहारशुद्धी सांगितली. आहारशुद्धी, सत्वशुद्धी, सत्वशुद्धी ध्रुवास्मृती, स्मृती लभे सर्वगत विप्रमोक्ष. म्हणजे आहाराची शुद्धी, कारण आम्ही आता त्याचा अनुभव घेतला महाराज. म्हणजे हे ऐकल्यानंतर नाहीतर आम्ही पण ह्याच्या अगोदर कुठेही खात होतो, काही कसं कुणाकडे पण हे करत होतो. पण आहाराची शुद्धी म्हणजे सात्विक जेवण, आणि ते पण आपल्या घरात बनवलेलं, आणि तेही नामस्मरण करत करत जर जेवण बनवलेलं असेल ना तर त्या अन्नामध्ये सात्विकता येते आणि ते सत्वगुण आपल्यामध्ये वृद्धिंगत करतं. म्हणून आहाराची शुद्धी ही पहिली आपली हवी. कोणत्याही मनुष्याला जर आपल्या परमार्थामध्ये प्रगती करायची असेल तर पहिली आहाराची शुद्धी ही आवश्यक आहे. आहाराच्या शुद्धीशिवाय दुसऱ्याकडे आपण म्हणजे पुढचं पायरीच आपण टाकू शकत नाही. आपण म्हणू की आम्ही काही खाऊ, कुठेही राहू आणि मला परमार्थ नाही जमणार. आहाराची शुद्धी ही हवीच. आणि मग आहाराच्या शुद्धीनंतर मग आपल्याला पुढे समजा अंतःकरणामध्ये जे मल विक्षेप दोष आहेत, मग त्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना, मगाशी महाराजांनी सांगितलं आपल्याला की निष्काम कर्म. पण निष्काम म्हणजे काय? तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहींचा नाव बंधू कर्माचा की. म्हणजे मी ते कर्म करतो आणि ह्यापासून मला काहीतरी फळ मिळालं पाहिजे, अशी ज्यावेळी ती भावना त्या कर्माच्या ठिकाणी राहणार नाही त्यावेळी ते निष्काम कर्म होतं. मग असं निष्काम कर्म आपल्याकडनं ज्यावेळी होतील, कशी पायरी आहे म्हणजे आधी डायरेक्ट ज्ञानाचा अधिकारी नाहीच, पहिला आधी कर्माचा निष्काम कर्म पूर्ण व्हायला पाहिजेत, नंतर निष्काम उपासना, आणि मग हे दोन्ही झाल्यानंतर तो ज्ञानाचा अधिकारी साधन चतुष्ट संपन्न होऊन मग ज्ञानाचा अधिकारी. म्हणजे पहिलं निष्काम कर्म, निष्काम उपासना, आणि मग पुढे विवेक वैराग्यादी ज्ञान. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केल्या अपारा तोषा लागे. त्या जर ईश्वराला आपण स्वकर्म कुसुमांची पुष्पांजली जर वाहिली निष्काम कर्माची, तर काय करतो तो? मग तिये पूजे रिझलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी द्यायचे पसाय त्या. मग तो भगवंत आपल्यावर कृपा करून काय करतो? वैराग्य देतो. त्याने दिलेलं वैराग्य जात नाही कुठे. आपण जर म्हटलं ना आपण आपलं वैराग्य स्मशान वैराग्य आहे, आपलं वैराग्य म्हणजे एकदम माळवावरचं पाणी आहे. आपलं वैराग्य काय? त्याने दिलेलं पाहिजे. ते दिलेलं किंवा सद्गुरूंनी कृपा केलेलं असेल तर ते वैराग्य टिकून राहतं. म्हणून ते वैराग्य त्याने दिलेलं पाहिजे, ईश्वराने कृपा करून. मग तो वैराग्य दिला. विवेक, सार काय असार काय, विवेक हे, नंतर वैराग्य, आणि मग समाधी, षटक, मुमुक्षुत्व, ही सर्व साधनं आहेत. मग ही सर्व साधनं ज्यावेळी आपण करू त्यावेळी आपल्याला पुढे मग मल विक्षेप दोष गेल्यानंतर आपल्याला सद्गुरू भेटतात आणि ते आपला आवरण दोष काढून टाकतात तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून. तर ही सर्व प्रक्रियामधून जात असताना आपण आता सामान्य माणसाने आपण जर म्हटलं की आम्हाला हे सगळं जगत सत्यच वाटतं आहे, त्याला आम्ही काय करायचं? म्हणजे ह्यांना काय म्हणजे त्यासाठी काय होतं की ह्याला कारण मग ते 4 आपल्याला सांगितलेले आहेत की अनंत जन्माचे संस्कार आपल्या अंतःकरणावर बसलेले आहेत. म्हणजे अनेक जन्माचे संस्कार आले. आपल्याला कोणी जन्मताच आपल्याला नंतर जेव्हा कळायला लागलं कोणी सांगितलं का की तू ब्रह्म आहेस म्हणून? नाही तू अमुक दिसतोस तो दीपक आहेस किंवा तुम्ही मंगेश आहे, असंच आपल्याला घरातल्या माणसांनी सांगितलं ना की हा दिसतो तो देह खरा आहे, हे सगळं जगत सत्य आहे, असेच आपल्याला संस्कार झालेले आहेत. मग आणि परत काय केलं आपण? स्वतःहून श्रुती स्मृती अध्ययनाचा अभाव आहे आपल्याकडे. आपण कधी स्वतः या श्रुती काय सांगते किंवा स्मृती काय सांगते ह्यासाठी आपण कधी प्रयत्न केला नाही, अध्ययनाचा आपण अभ्यास केला नाही. त्यामुळेही आपलं हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आपलं जात नाही. आणि चौथं म्हणजे ह्या सगळ्या जगताला आपण खरं म्हटलं. हे सगळं जगत हे खरं वाटतं आपल्याला. खरं हे जगत मृगजळाप्रमाणे आहे. म्हणजे मृगजळ जर म्हटलं तर असतं का मृगजळ? मृगजळ बराड जमिनीवर दिसतं की नाही, आणि एक प्राणी त्याच्यामध्ये मरतो म्हणजे हरणाला म्हणून त्याचं नाव मृगजळ ठेवलं आहे. मग ते हरणाला ते खरं वाटतं आणि मनुष्याला काय वाटतं? ते खोटं वाटतं. म्हणजे मिथ्या, त्याला माहिती आहे हे खोटं आहे. पण सूर्याला जर विचारला तर
सूर्य काय म्हणेल की नाही झालंच नाही, मला काय माहिती आहे, हे मृगजळ म्हणजे काय मला माहितीच नाही. तसं ब्रह्माच्या ठिकाणी जगत हे झालेलंच नाही. पण आता आपल्याला वाटतंय ना की आहे म्हणजे, मग आता आहे म्हणजे त्याला मग शेवटी प्रतीती आहे, मिथ्या म्हणावं लागतं. म्हणजे की सत असत आणि विलक्षण आणि निर्वचने मिथ्या, म्हणजे आहे म्हणून त्याची प्रचिती येते आणि त्याचा ज्ञानाने बाध होतो. त्यामुळे सत नाही असत नाही, सत असत पण नाही, म्हणजे सत असत पण नाही. म्हणजे असं म्हणू काय तुम्ही सत नाही असत नाही म्हणता, मग सत असत म्हणा असं म्हणा, नाही तसं म्हणतात. कारण दोन विरुद्ध धर्म एका ठिकाणी राहत नाहीत, म्हणून सत असत पण नाही. म्हणून सत असताहून विलक्षण असं हे जगत आहे. मग हे जगत आपल्याला ते सत्य वाटतं कोणा त्या हरणाप्रमाणे, आणि ज्ञानी माणसाला ते कसं वाटतं, मिथ्या वाटतं. आणि ब्रह्माच्या ठिकाणी जगत नाहीच आहे. मग आपल्याला त्या ज्ञानीपुरुषाप्रमाणे ह्या जगताची आपल्याला दृष्टी प्राप्त व्हायला हवी. तर त्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीमध्ये जाणं आवश्यक आहे. आणि कुठल्या संतांच्या ठिकाणी की जे ह्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा जे विस्तार करतात, अद्वैत तत्त्वज्ञान जे सांगतात, तेच आपल्याला मुक्त करू शकतात. कारण ज्ञानेविना एके उपाय करशी जितुके ती गुंफीसे अधिके रुखी. म्हणजे ज्ञानाशिवाय, ज्ञानात एवम तू कैवल्यम, ज्ञानाशिवाय मोक्षाचा मार्गच नाही आहे. कर्म उपासना आहेत पण हे परंपरेचे आहेत, पण ज्ञानानेच मोक्ष मिळतो. मग हे ज्ञान कुठे मिळणार, तर संतांच्या ठिकाणी मिळणार. मग आपल्याला अशी शुद्ध विशुद्ध अशी परंपरा, साखरे महाराजांचा केवढा अधिकार, आणि त्या परंपरेमध्ये आपल्याला जर हे ज्ञान ऐकायला मिळतं, आपण त्या परंपरेचे पायीक झालो, हे कुठेतरी खूप मोठं भाग्य आपलं आहे. आणि ह्या जर परंपरेमध्ये येऊन जर आपण त्या दरदुरासारखं जर राहिलो, तर आपणच आपली अनहित केलं आहे. म्हणून हे सांगितलं बघा, लोह परिसासी रुसले तरी कोणाचे काय बाग त्याचे त्याने अनहित केले, अशी ओवी एक आहे. म्हणजे लोखंड परिसासी रुसले, म्हणजे लोखंड काय केलं, मी जाणार नाही परिसाकडे, तर कुणाचं जाणार आहे, तोच सोनेपणाला मुकणार आहे की नाही. मग तसं आपल्याला ही शुद्ध परंपरा जर मिळालेली आहे, आणि ती शुद्ध परंपरा मिळालेली असताना खूप मोठं भाग्य आहे. हे श्रवण करणं खूप दुर्लभ आहे. मग आपण बोललो की मनुष्य मुमुक्षुत्व आणि महापुरुषाचा संश्रय हे दुर्लभ आहे. मग हे आपल्याला प्राप्त झालं आहे, म्हणजे आपल्याला योग झाला आहे, पण त्याचा क्षेम करायचा आहे. आपल्याला योग होणं सोपं आहे, पण क्षेम करणं कठीण आहे. मग त्या परंपरेमध्ये आल्यानंतर आपण हे प्राप्त केलं पाहिजे. आणि जर नाही प्राप्त केलं तर आपल्यासारखं अभागी आपण दुसरा कोण नसणार आहे असं. कारण हे विषय जरी झाले तरी किती तर आहे तो विषय, भोगा न भोका वयमेव भोगता, तपो न तपता वयमेव तपता, कालो न याता वयमेव याता, तृष्णा न जीर्ण वयमेव जीर्ण. म्हणजे भोग आहे ना, किती भोगले तरी भोग संपत नाहीत. भोग संपतील एका वेळेस, नाहीतर इंद्रिय तुमची शिथिल होतील, पण तुमची वासना तिथनं निष्ठ होत नाही. तप किती, म्हणजे त्या ताप दिलं तरी, किती ताप दिलं तरी ताप आहेत ना ते जात नाही, पण आपण तापतो. किंवा किती काल निघून गेला पण आपला त्याच्यामध्ये वेळ निघाला. आणि तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, म्हणजे आपली तृष्णा संपत नाही, आपलं वय निघून जातं. म्हणून वासना ही त्याच्यामध्ये खूप तृष्णा आपल्याला त्रासदायक आहे, ती संपत नाही. मग ह्यासाठी आपल्याला ह्या शुद्ध परंपरेमध्ये आल्यानंतर आपल्याला जर हे ज्ञान ऐकायला मिळतं, तर ते ज्ञान घेऊन आपला आपण उद्धार करणं आवश्यक आहे. आणि जे होतं आहे हे ईश्वराच्या इच्छेने होतं आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण तटस्थ राहून साक्षीभाव आपल्याला येणं आवश्यक आहे. की चला हे काही, म्हणजे आता समजा माऊलीने एखाद वेळेस चांगलं आपल्यासाठी केलं तर आपण माऊलीकडे माझी कृपा आहे आमच्यावर, पण एखाद वेळेस दुःख जरी आलं तर तो देणारा पण ईश्वरच आहे ना. मग ते दुःख चांगल्यासाठी आले असं आपल्याला असं वाटलं पाहिजे, की हे दुःख जरी आले तरी ते चांगल्यासाठी आहे असं जेव्हा आपल्याला वाटेल, आणि अशी जेवढी अंतःकरणाची हळूहळू ती स्थिरता येईल, त्यावेळी ते अंतःकरण मग त्या भगवंताला साठवण्यासाठी योग्य होईल. असा हा अधिकार हा प्रत्येक मनुष्याने हा प्राप्त करून मिळवायचा आहे.
अधिकार मिळवायचा आहे. कारण काय बघा की कोणी वारे अधिकारी त्याची हरी देईल. अधिकार हा मिळवावा लागतो. मग हा अधिकार आपण आपला मल विक्षेप दोष काढून, म्हणजे अंतःकरणाची चंचलता असू द्या किंवा पाप वासना असेल ते काढून आपण साधन चतुष्ट होऊन ह्या ज्ञानाचे अधिकारी आपण होऊया. आणि आपल्या ह्या संत संगतीमध्ये राहून ह्या आपला म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जायलाच आपल्यालाच बंदी झालेली आहे. म्हणजे परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर, म्हणजे आपल्या घरामध्ये जायला आपल्याला बंधन झालेलं आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाचं आपल्या घरच आहे ना, पण आपल्याला त्याच्यामध्ये जाता येत नाही. का तर आपल्याला मध्ये प्रतिबंध आले. मग हे प्रतिबंध दूर करून आपण ज्ञानाने ते दूर होतील, संतांच्या कृपेने दूर होतील. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये सर्वात जर काय महत्त्वाचं असेल तर श्रद्धा. आपल्या गुरुदेवांनी पण श्रद्धा ठेवली म्हणून ते त्यातपर्यंत गेले. आणि आपल्या विनायक महाराजांकडनं पण आपण श्रद्धा हेच गुण त्यांच्याकडनं आपण घ्यायचा आहे. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयंत्र ज्ञानम जवजा पराशांती चिरनादी गच्छती. म्हणजे श्रद्धा किती अभ्यास केला तरी पण श्रद्धा जर नसेल तर काही उपयोग नाही होणार. आणि जर अभ्यास नाही करता पण श्रद्धा असेल गावबासारखी, किंवा तो एक यांना आज मी एक व्हिडिओ पाठवला आहे, ते गिरी म्हणून होते शंकराचार्यांचे शिष्य. त्यांना पण काहीच येत नव्हतं, पण म्हणजे बाकीचे 4 जण होते शिष्य त्यांचे, हस्तामलक ते पद्मपादाचार्य वगैरे हे 4 होते. पण ह्या गिरीला काहीच यायचं नाही, काहीच कळायचं नाही. पण त्याचा एकच निष्ठा भाव होता काय की गुरुदेवा कधी उठणार आहेत त्याच्या आधी मी तिथे उभं जाऊन राहणार. गुरुदेवांना आता काय लागणार आहे, जेवण लागणार आहे, त्याच्या आधी मी त्यांना ते देईन. किंवा गुरुदेवांना आता पाणी हवं आहे त्याच्या आधी मी त्यांना कसं देईन, असा त्याचा भाव होता त्या सद्गुरूंबाबत. मग तशी ज्यावेळी त्यावेळी श्रद्धा असेल तर गुरु कृपा करतात. आणि त्या सद्गुरूंनी शंकराचार्यांनी यांना सर्व बसलेले असताना सांगतात की आता गिरी येतो आहे त्याची वाट बघूया आपण. आणि गिरी तिकडे घाटावर आपला काय कपडे धुवायला वगैरे गेलेला असतो. गुरु तिथे त्याला सांगतात की म्हणजे बोध करतात की तुला मी गिरी हे ज्ञान घे, तुझ्यावर मी कृपा केलेली आहे. आणि तो गिरी म्हणजे ज्याला काही कळत नव्हतं तो आश्रमात पाऊल टाकल्याबरोबर त्याने जे स्तोत्र म्हटलं आहे ना ते सर्वात त्या उत्युच्च असं स्तोत्र त्याने ते म्हटलं. आणि ते आत्तापर्यंत ते सर्वात उत्कृष्ट असं स्तोत्र त्या गिरीने म्हटलं. आणि त्यामुळे तो त्यांचा अत्यंत लाडका शिष्य झाला. मग तसं श्रद्धेचं हे आहे. मग श्रद्धा ठेवायची, धर्मावर शास्त्रावर विश्वास अत्यंतिक गोष्ट असतो. म्हणजे ते शास्त्र म्हणेल ते सांगा, ते राजेही तृण मानायचे, घेऊ म्हणावे विषय विरू. म्हणजे शास्त्रावर एवढी श्रद्धा ठेवायची की ते आपल्यासाठी काहीच कधीच वाईट सांगणार नाहीत. एवढा आपण विश्वास ठेवला आणि आपल्या सद्गुरूंवर विश्वास ठेवला तर आपल्याला ह्या मायाजाळामधून किंवा मायाजाळाचा भवसागरातून आपल्याला तरुण जाण्याचा मार्ग मिळेल. आणि तरच आपल्याला ह्या परमार्थामध्ये आपल्याला साधन करता येईल. तर आपण सर्व इथे गुरुदेवांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलो आहोत. आणि ही झालेली सेवा ही गुरुदेवांनाच समर्पण करून, कारण बघा हे सेवक हे सांगितलं काम शिष्याचा तो अर्थ म्हणजे मालक जाणे. आणि हे आम्हाला आहे, आम्ही हे त्यांनीच दिलेलं सगळं बोल आहेत. आणि त्या फक्त आपण तुम्हाला एक ह्या शरीरामार्फत किंवा तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न, जसं कंडक्टर असतो तो पैसे जमा करतो पण परत कुणाला बेस्टीलाच देऊन टाकतो, त्याप्रमाणे हे सगळं हे त्यांचा माल आहे. आणि मी तो हमाला भारवाई, म्हणजे मी आम्हालाप्रमाणे आहे. आणि त्यांनीच हे सगळं दिलेलं तुमच्यासमोर मांडलं आहे, हे त्यांचंच आहे, आपलं ह्याच्यात काहीच नाही. जर काय याच्यामधून काही चुकीचं बोल काय गेले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं समजून थोर मनाने मला त्याच्यामध्ये क्षमा करा. आणि झालेली सेवा करत माऊलींच्या चरणी अर्पण करून, तुकोबारायांच्या चरणी अर्पण करून, गुरुदेवांच्या चरणी अर्पण करून आणि आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान